नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा अकल्पित घटना घडत आहेत, की ज्या अपेक्षितच नव्हत्या किंवा ज्या घटना घडतील असं कधी वाटत नव्हतं. काय झालंय महाराष्ट्राच्या राजकारणात? एकमेकांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाचं ठीक आहे. ते सुद्धा व्यक्तिगत पातळीवर उतरले आणि त्यासोबत महाराष्ट्रातील मोठ्या राजकारण्यांच्यावर चारित्र्यावरचे आरोप होऊ लागलेले आहेत. वर्षानुवर्षापासूनचे असलेले संबंध हा अत्याचार वाटावा अशा स्वरूपाच्या तक्रारी आता दाखल होऊ लागल्या. आणि त्याहून अघटित म्हणजे आता पुरुष नेत्यांच्याकडून आपल्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधामध्ये खंडणीच्या तक्रारी दाखल होत आहेत. नुकतीच राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दाखल केली आहे आणि ही तक्रार रेणू शर्मा या व्यक्तीच्या विरोधात आहे, या स्त्रीच्या विरोधात आहे. रेणू शर्मा मला 5 कोटी रुपये मागत होत्या असं धनंजय मुंडेंनी आपल्या तक्रारीत म्हटलं. गुन्हा दाखल झाला, रेणू शर्मांना अटक झाली. आता रेणू शर्मांना अटक झाल्यानंतर या विषयाची चर्चा होणं स्वाभाविक होतं. रेणू शर्मा या व्यक्तीकडं, या स्त्रीकडं आपण जर मागं जाऊन जरा बघितलं तर 2 वर्षापूर्वी, साधारणतः एप्रिल महिन्यातच 2 वर्षापूर्वी या रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंच्यावरती अत्याचाराचे आरोप केलेले होते आणि पुढे हीच तक्रार वापस देखील घेतलेली होती. याच काळामध्ये या विषयाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली होती. रेणू शर्मा अशा तक्रारी करतात वगैरे, अशा सतत करतात, अनेकांच्यावरती केलेल्या आहेत, अशाच्याही काही बाबी समोर आल्या होत्या. त्यानंतर रेणू शर्मा यांनी ही तक्रार वापस घेतली. तुम्हाला माहीत असेल, करुणा शर्मा, ज्या करुणा धनंजय मुंडे असं नाव लावतात आणि धनंजय मुंडेंची पत्नी असल्याचा दावा करतात, त्या करुणा शर्माच्या, या रेणू शर्मा या सख्या छोट्या बहीण आहेत. आता याच रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंना 5 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. एवढंच नाही तर आपण सततच्या ब्लॅकमेलिंगला वैतागलो होतो असंही धनंजय मुंडे म्हणतायत. धनंजय मुंडे काय म्हणतायत ते जरा आपण ऐकूया. हे गेली 1.5-2 वर्षापासून हा त्रास मला चालू आहे. यापूर्वीही त्यांनी एक खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत वापस घेतली आणि ज्या काही गोष्टी मागच्या 1.5-2 वर्षामध्ये झाल्या, ज्या काही मी सहन करत होतो, त्या आता सहनशक्तीच्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली आणि तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडनं जे काही पुरावे द्यायचे त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. ऐकलं? पटलं? आता धनंजय मुंडेंच्या विषयामध्ये मला काही महत्त्वाची प्रश्न उपस्थित करायचे आहेत. एखाद्या व्यक्तीला कोणी ब्लॅकमेल करत असेल तर ते अयोग्यच आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंनी दाखल केलेला गुन्हा हा अयोग्य आहे, चूक आहे असं मला म्हणायचं नाही आहे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आणि अधोरेखित करावी अशी आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे स्वतःच आपल्या तक्रारीत आणि आपल्या बोलण्यात दोन्ही विषयात स्पष्टपणे सांगतायत की रेणू शर्मा या मला सतत ब्लॅकमेल करत होत्या. त्यांच्या ब्लॅकमेलिंगमुळेच मी 3 लाख रुपये आणि एक महागडा लाखभराच्या वर किमतीचा मोबाईल रेणू शर्मांना दिलेला आहे. आता माझे काही प्रश्न छोटी छोटी माझ्या मनात येणारी अशी आहेत की राज्याच्या समाज कल्याण मंत्र्याला मंत्रिपदावर असताना एक स्त्री ब्लॅकमेल करते, पैसे आणि वस्तू मागते. राज्याचे समाज कल्याण मंत्री मोबाईल विकत घेतात, ते बाय कुरिअर किंवा पार्सल करून त्यांच्या घरी पाठवतात. एवढंच नव्हे तर 3 लाख रुपयांची रक्कम देखील देतात. आता हे सगळं त्यांनी का दिले? घाबरून दिले असतील, वैतागून दिले असतील, बदनामीला घाबरून दिले असतील. कारण बदनामीपेक्षाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे शरद पवारांची मर्जी. कारण जेव्हा रेणू शर्मांनी धनंजय मुंडेंच्यावरती पहिल्यांदा आरोप केले होते तेव्हा शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की हे प्रकरण मला गंभीर दिसतंय आणि मग धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार अशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण पुढे शरद पवारांनीच यू टर्न घेत
यात राजीनामा घेण्याची गरज नाही असं सांगितलं आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचलं. पुढे रेणू शर्मांनी आपला तक्रार अर्ज सुद्धा वापस घेतला. करुणा शर्मा त्यांच्या बहीण तर अजून संघर्ष करताच आहेत. त्या परळीला गेल्या, परळीत गेल्यावर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. ही सगळी प्रकरणं आपल्याला सगळ्या उत्तम पद्धतीनं ठाऊक आहेत. माझा प्रश्न एवढाच आहे, म्हणजे मी पैसे का दिले, मोबाईल का दिला असा प्रश्न विचारत नाही आहे, त्यांच्या देण्याविषयी शंका व्यक्त करत नाही आहे. प्रत्येकाची इच्छा आहे, ब्लॅकमेल केलं तर पैसे द्यावेत की न द्यावेत, कुठल्या अर्थाने त्यांनी पैसे दिले, हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा नाही आहे माझ्या दृष्टीनं एकच प्रश्न महत्त्वाचा आहे. धनंजय मुंडे राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत, त्यांच्याच पक्षाकडं राज्याचं गृहमंत्रीपद आहे. महाराष्ट्राच्या सरकारमधला एक मंत्री आपल्या ब्लॅकमेलिंगला घाबरून, बदनामीला घाबरून 3 लाख रुपये रक्कम देतो, लाखभर रुपये किमतीचा मोबाईल देतो. तसं बघायला गेलं तर 3 लाख रुपये रक्कम ही ह्याच्या दृष्टीनं बघितलं, इन्कम टॅक्सच्या दृष्टीनं बघितलं तर ती घोषित करावी. तेवढं उत्पन्न असेल तर कुणीही ITR भरावा, अशा स्वरूपाची ही रक्कम आहे. ही रक्कम रोखीत दिली, कॅशमध्ये दिली, कसं दिलं हे देखील धनंजय मुंडेंनी जरा स्पष्ट करणं आवश्यक आहे. आणि माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, राज्य सरकारच्या मंत्र्याचा विश्वास गृह विभागावर नसेल आणि कोणीतरी ब्लॅकमेल करताय, बदनाम करण्याची धमकी देत आहे म्हणून 3 लाख रुपये राज्याचा मंत्रीच देत असेल तर गृह विभागाचं हे यश म्हणायचं का अपयश? सामान्य माणूस आपल्या बदनामीला घाबरतो, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसे देत राहतो आणि मग शेवटी तक्रार करतो, तेव्हा पोलीस म्हणतात की अशा स्वरूपाच्या रकमेचा व्यवहार तुम्ही करायला नको होता. कितीतरी वेळा होता ना, व्हॉट्सअप कॉलवर अश्लील स्वरूपाचा व्हिडिओ शूट झाला, मग यूट्यूबवर टाकतो म्हणून धमकी दिल्या गेली, मग 5-50 हजार रुपये त्या व्यक्तीकडून उकळले गेले, मागणी वाढत गेली, मग त्या माणसाकडे पैसे संपले, धैर्य संपलं आणि त्यानं जाऊन तक्रार दाखल केली. असं कितीतरी वेळेला घडलेलं आहे. अशा वेळी पोलीस म्हणतात की तुम्ही आधी पैसे द्यायला नको होते. म्हणजे अगदी पोलिसांनी तर, वेगवेगळ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तर अशा ब्लॅकमेलिंगला पैसे देऊ नका अशा स्वरूपाची आव्हान करणारी व्हिडिओ देखील समाज माध्यमांच्या मध्ये टाकलेली आहे. इथे सामान्य माणूस नाही आहे, इथे 3 लाखाच्या वर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा, 3 लाखाच्या मतदारसंघात 10% मतांचं मताधिक्य घेऊन निवडून आलेला एक आमदार आणि त्यातला मंत्री. आपण 12 कोटीचा महाराष्ट्र गृहीत धरला तर 12 कोटीच्या महाराष्ट्रात अगदी 30-40 लोकांनाच मंत्री होण्याची संधी मिळते. त्यापैकी एक विशेष व्यक्ती आहे धनंजय मुंडे. त्यांनी खरं तर पहिल्या दिवशीच्या ब्लॅकमेलिंग पासून गृह विभागावर विश्वास ठेवायला हवा होता आणि त्यांनी याबाबतची तक्रार गृहमंत्र्यांच्याकडे करायला हवी होती. ते त्यांच्याच पक्षाचे आहेत, त्यांचेच जवळचे आहेत, त्यांचेच मित्र आहेत. वळसे पाटील कदाचित सिनियर नेते असतील. आपल्या सिनियर नेत्याजवळ ही मंत्र्यांनीच भावना व्यक्त करायची असते आणि सांगायचं असतं की मला त्रास होतोय, मला ब्लॅकमेल केलं जात आहे, तुम्ही कारवाई करा. अशा कितीतरी कारवाया महाराष्ट्रात केलेल्या आहेत अशा स्वरूपाच्या. म्हणजे अगदी महिला आयोग तर याबाबत खूप गांभीर्यानं काम करत आहे. गणेश नाईकांच्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की महिला आयोग किती सक्रिय होऊन काम करत आहे. जे कुचिकच्या प्रकरणामध्ये सक्रिय होऊन महिला आयोग काम करत नव्हतं, ते नाईकांच्या प्रकरणात मात्र सक्रिय झालेलं आपल्याला दिसतं. तसं महिला आयोगाच्याकडे देखील एक महिला मला त्रास देते आहे आणि मला हा त्रास पुढे होऊ शकतो, माझी बदनामी होऊ शकते, अशा स्वरूपाची तक्रार धनंजय मुंडे करू शकले असते. पण त्यांनी हे करणं टाळलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, राज्याच्या मंत्र्याचा सरकारच्या वरती विश्वास नव्हता. कारण 3 लाख रुपये रक्कम दिल्याची कबुली धनंजय मुंडे देत आहेत. 3 लाख रुपये रक्कम दिल्याची. खरं तर या प्रकरणावरचा पडदा मागेच पडला होता. करुणा शर्मांच्या भगिनी असलेल्या रेणू शर्मांनी आपली तक्रार वापस घेतली होती धनंजय मुंडेंच्यावरती अत्याचाराची केलेली. असं असतानाही धनंजय मुंडेंनी नंतरच्या काळात 3 लाख रुपये दिले, नंतरच्या काळात रेणू शर्मांनी त्यांना ब्लॅकमेल केला असा दावा केला असेल तर सरकारवरचा विश्वास मंत्र्यांचाच संपलाय का? आणि मंत्र्यांचा संपला असेल तर सामान्य माणसांचा तो विश्वास शिल्लक राहील का?
हाच मोठा प्रश्न आमच्या समोर पडतोय. धनंजय मुंडेंनी याबाबत उत्तर देणं आवश्यक आहे. नमस्कार.